तर सर्वप्रथम जय हिंद सर्वांना. कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून आले. मुंबईतनं कुठून? पवई. ओके, पवई. कॅम्पस वगैरे बघितला तुम्ही? हो. कसा वाटला कॅम्पस? चांगलं वाटलं. कॅम्पस बघितला पूर्ण सगळ्या गोष्टीचा. आता काय तुम्ही रजिस्ट्रेशन केलं? काय रजिस्ट्रेशन केलं? राहण्यासाठी कधी येणार? ये 10-12 तारखेला. 10-12 तारखेला. तर बघू शकता तुम्ही विद्यार्थी जे तर मुंबईवरतून आलेत आणि त्यांनी जे तर येऊन आज पूर्ण कॅम्पस बघितला, हॉस्टेल बघितलं, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आता 10-12 दिवसाच्या नंतर ते राहण्यासाठी येणार आहे. तर तसंच बघू शकता तुम्ही या पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू आहे. तुझा कुठला जिल्हा? नांदेड. अभ्यास वगैरे का चालू आहे? बढिया चालू आहे. कुठला जिल्हा तुझा? जळगाव. तुझा कुठला जिल्हा? मुंबई. तुझा कुठला जिल्हा? जळगाव. तुझा? बीड. तुझा? संभाजीनगर. तुझा कुठला जिल्हा? कुठला जिल्हा? तर बघू शकता असे प्रत्येक जिल्ह्यातनं जे तर दुरून दुरून आपल्याकडे विद्यार्थी आलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. भरपूरशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की कॅम्प जॉईन केला तर राहण्याची वगैरे सुविधा, तुम्हाला राहण्याची सुविधा ही अकॅडमीमध्येच आहे. तुम्हाला जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सर्व काही गोष्टी तुम्हाला एकच छताखाली भेटणार. तर 1 जानेवारीपासून आपली जे तर न्यू बॅच जे तर सुरू झालेली, तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अकॅडमीला व्हिजिट करा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा. जय